नमस्कार. आजची कथा जरा वेगळी आहे. चला तर मग बघूयात काय आहे आजची कथा. डोक्यावर सरपणाचं ओझं घेऊन ओसाड मारणात रस्त्यावरून चाललेली रखमी जरा दबकतच पाऊल टाकत होती. शेतावर कामाला जाणाऱ्या बाया मात्र तिच्याकडं दारू पिऊन चालली की काय म्हणून लांबूनच बघत होत्या. नाहीतरी आदिवासी पाड्यातल्या बाया रांगड्या व निबारगट्ट असतात. कामालाही चांगल्या चपळ असतात. त्या दारू पितात हा लोकांचा नुसता समज नाही तर खात्री असते. कारण त्या समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन सर्वांचाच वेगळा असतो. 6 महिन्यापूर्वी रखमीचा नवरा ढिल्या दारू पिऊन नदीच्या पाण्यात पडला. तसा वाहून गेला. खूप शोधला पण सापडला नाही. तेव्हा रखमी 3 महिन्याची पोटुशी होती. आज तिचं दिवस भरून 2 दिवस झाले होते. मात्र तरीही तिच्या डोक्यावर एवढं मोठं सरपणाचं ओझं होतं. मागून येणारी पारी बाया रखमीला का हसल्या म्हणून तिला निहाळत होती. तिच्या डोक्यावर पण ओझं होतं. तिनं तिला मागून आवाज देऊन थांबायला लावलं. तसं रखमीचा तोल जाणार, ती धाडकन खाली पडणार तेवढ्यात हुशारीनं तिनं डोक्यावरचं सरपणाचं ओझं खाली फेकलं आणि गपकन खाली बसली. बहुतेक तिला बाळातनीच्या कळा येत असाव्यात. वस्तीवर पोचायला अजून बराच वेळ होता. तसं पारी मागून भराभरा चालत रखमीपाशी पोचली. तिनं सरपणाचं ओझं खाली टाकलं आणि धाप टाकत रखमीपाशी बसली. रखमीला मात्र खूपच घाम फुटला होता. तहान लागल्याने घशात कोरड पडली होती. तोंडातून शब्दही निघत नव्हता तिच्या. मात्र खुनवून तिनं पाणी मागितलं. पारी इकडं तिकडं बघू लागली. मगा दिसलेल्या बायांना ती पाहून त्यांना शोधू लागली. बायांनी झपाझपा खालची तर गाठली होती. तशी रखमी पोटाला हात लावत इवळतच रस्त्यातच आडवी पडली. आसपास कुणी दिसना. भर दुपारची वेळ. डोक्यावर सूर्य आग ओकत होता. पारीला लांबपर्यंत चिटपाखरू पण दिसना. चेहऱ्यावरचा घाम पदराने पुसत ती पाणी शोधू लागली. कुणी येतंय का म्हणून सैरावरा रस्त्याकडे बघू लागली. तेवढ्यात रखमीकडं तिने बघितलं. रखमी निस्तेज होऊन पडली होती. आता मात्र पारी रखमीला हाक मारू लागली. कुणी हाय का? पाणी पाहिजे हो पाणी. रखमी पोटुशी आहे. कळा आयल्यात तिला. पण लांबपर्यंत कुणालाच तिचा आवाज जाईना. कारण सगळीकडे ओसाड मारहाण होतं. आता मात्र पारीकडं वाड्यावर जाण्याशिवाय पर्याय नव्हता. पण रखमीला एकटीला अशा अवस्थेत सोडून तिचा पाय उचलना. तसं ती उठली. रखमीजवळ गेली. तिनं पाहिलं तसं रखमी कधी पण पोराला जन्म देऊ शकते हे बघून तिचं काळीज जोरात धडधडू लागलं. तिनं हळूच रखमीला हलवलं. रखमे रखमे आवाज देऊ लागली. पण रखमी मात्र बेशुद्ध पडल्यासारखी होती. तिने दोन्ही हाताने तिला हळूच रस्त्याच्या बाजूला घेतलं. पण एक झुडूप दिसलं. तिथं सावलीत ओढून बसवलं. लाकडाच्या ओझ्याने तिला पुढून आडोसा केला. तिच्यावर अंगावरच्या लुगड्याने तिला झाकलं. चुमडीचं कापड तिनं तिच्या कमरेवर झाकलं. तशी वाऱ्याच्या वेगाने ती वाड्याच्या दिशेने सुसाट धावली. वाडा लांब आहे तोपर्यंतच तिनं आवाज द्यायला सुरुवात केली. गडी माणसं कुणीच नव्हती त्यावेळी वाड्यावर. कोळसा भरायला मालकाच्या भट्टीवर दिवस उगवताच जायची सगळी. 3-4 झोपड्यांचा तो वाडा. 10-12 वर्षाच्या पोरी सुरीस नुसत्या वाड्यावर होत्या. दोघी तिघींनी तिला येताना बघितलं. तिनं रडतच मनके इथले वारे रखमीला कळा आल्यात रस्त्यावर पडली. चला बिगी बिगी. तिच्या तोंडातून शब्दही निघत नव्हता. तसं पोरींना तिचा आवाज ऐकला व वाळत घातलेली लुगडी हातात घेऊन रखमीच्या दिशेने धावल्या. जीवाच्या आकांताने पळत रखमीपाशी पोचणार तेवढ्यात पुढचं दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. पारी, मनकी, इथली वारी जशाच्या तशा तिथंच जागेवर थांबल्या. सगळं संपलं म्हणून की काय एकमेकीकडे बघायला लागल्या. थोडंसं अंतर त्यांच्यात आणि रखमीच्यात होतं. समोरचं दृश्य मन हिलवणारं होतं. रखमीच्या बाजूने 3-4 कुत्री जिभा बाहेर काढून उभी होती. रखमी बाळातीन झाली होती. रखमी रक्ताच्या वगळात आणि पोरगं बाजूला पडलं होतं. दोघी वरडू लागल्या, रखमे उठ, रखमे उठ. त्यांना वाटलं पोराचं कुत्रं आता लचकं तोडणार. तसं पोरी कुत्र्यांना हाडहाड म्हणू लागल्या. हळूहळू पाऊल टाकत पोरी रखमीच्या दिशेने निघाल्या. तसं पारीने वाकूनच दगडाचा गोटा उचलला. मनकीनं पटकन तिचा हात धरला. ती तिला म्हणाली, पोराला लागन नाहीतर कुत्री पिसाळतील. थांब जरा. एका कुत्र्याने पोरापाशी तोंड लावून वाकणार तेवढ्यात हातातल्या दगडाचा गोटा पारीने डोळ्याने नेम धरतच कुत्र्याच्या दिशेने भिरकावला. तसं कुत्र्याच्या कॅपटात जोरात गोटा बसला. कुत्रं मोठ्याने वाळलं आणि तिथून पोरगं रडायला लागलं. आता कुत्री तिथून जोरात पळाली. तशा या पोरी पळतच रखमीपाशी धावल्या.
इथलीने सरपणाचं ओझं बाजूला सरकवलं, हातातलं लुगडं रकमेवर झाकलं. पारीने पोराला एका लुगड्याने झाकलं आणि पसरट दगड घेऊन खाली ठेवला. त्यावर पोराची नाळ ठेवली. उठून तिनं सरपणातला कोयता भारकन ओढला, डोळं झाकलं व फटक्यातच त्या नाळीवर घाव घातला. तसं रकमीचं तिघी पोरींनी लुगड्याच्या झोळीत टाकलं. त्यातली वारी आणि इथली तशा लईच कडक होत्या आणि पारी पोरगी लुगड्यात गुंडाळून झोळीच्या मागून चालू लागली. चालत चालतच त्या पोरीकडं बघून रडतच तिला म्हणू लागली, "अवदसे, कशाला जन्माला आलीस ग? जन्मताच कुत्र्याच्या तावडीत घावली असतील की." तसं तरातरा त्या चौघी आणखी एक भर पडलेली पोरगी घेऊन वाड्याच्या दिशेने रकमेची झोळी हलवत चालू लागल्या. कथा सत्य घटनेवर आधारित आहे. खूप वर्षापूर्वी आमच्या माहेरी लाकडाच्या कोळशाच्या भट्ट्या होत्या. वेड्या बाबळीपासून बनवलेला कोळसा, त्यात काम करणाऱ्या एका बाईने मला ही घटना ऐकवली. तिने सांगितलेले त्यांच्या समाजात मुलींचं भयान वास्तव आपणासमोर सांगण्याचा मी प्रयत्न केला. तसं खरंच या आदिवासी महिला भयान वास्तवात आयुष्य जगत असतात. कदाचित आज परिस्थिती जरा वेगळी असेल. आजची कथा आपणास कशी वाटली नक्की कमेंटद्वारे कळवा. अशाच नवनवीन कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. काय आहे पुढची कथा ते उद्याच्या भागात पाहू. तोपर्यंत धन्यवाद.